हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल पुनीत किचन्स मेड विथ लव. आज आपण बनवणार आहोत सुक्या मेव्याची बासुंदी. बासुंदी ही महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये लोकप्रिय अशी एक ट्रॅडिशनल स्वीट डिश आहे, जी जिलेबी, पुरी यांसारख्या पदार्थांसोबत बेस्ट कॉम्बिनेशन मानली जाते. ती गार आणि गरम या दोन्ही प्रकारे सर्व करता येते. चला तर मग सुरू करूयात सुक्या मेव्याची बासुंदी. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी लागणारे साहित्य: 15 ते 20 काजूंचे बारीक केलेले तुकडे, 15 ते 20 बदामांचे बारीक केलेले स्लाइसेस, 20 ते 25 पिस्तांचे बारीक केलेले तुकडे, 10 ते 12 रोस्टेड केलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, जायफळ, वेलची आणि सुंठपूड. आता आपण ड्रायफ्रुट्स रोस्ट करून घेऊया. त्यासाठी गॅसवर पॅन ठेवा. त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्या आणि तूप गरम झाल्यानंतर बारीक केलेले काजूचे तुकडे, बदामाचे स्लाइसेस घालून परतून घ्या, थोडेसे तांबूस असे. आता बासुंदी करण्यासाठी मी येथे 250 ग्रॅम खवा घेतला आहे. आता बासुंदी करण्यासाठी गॅसवर एक भांडे ठेवून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये दूध घालून घेऊयात. दूध थोडे गरम झाले की त्यामध्ये साखर घालून घेऊया. मी येथे 1 बाउल साखर घातली आहे. तुम्हाला जितकं गोड हवं असेल तुम्ही तितकी साखर घाला. आता जी आपण जायफळ, वेलची आणि सुंठची पूड केली आहे तीही घालून घेऊया आणि छान असे मिक्स करून घेऊया. यानंतर खवा घालून तोही छान असा मिक्स करून घेऊयात. आता जे आपण ड्रायफ्रुट्स रोस्ट केले आहेत तेही घालून घेऊया आणि छान असे मिक्स करून 20 ते 25 मिनिटे छान असे शिजवून घ्या. अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत. आता बाउल मध्ये काढून घ्या. त्यावर बारीक केलेले पिस्ता, रोस्टेड बदामाचे स्लाइसेस, काजू आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून सजवून घ्या आणि सर्व्ह करा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.